दोनों तरफ से 12th मैन। मैं दरख्वास्त करना चाहूंगा यहाँ ऑटो राजबक्श अकोले टीम के कप्तान और साई डेंटल क्लिनिक, आपका 12th मैन हमारे कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी है। खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र। दोस्तों आपका स्वागत है कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 की इस अद्भुत कहानी में। 5वें दिन का खेल और अब आपको बनाना है अच्छा तालमेल, तब जाकर बेहतर खेल होगा। और राइट 5 4 3 2 1 लेट्स गो। रवि आयरे पहली गेंद गैप में खेलते हुए पहली गेंद पर पीछा कर रहे खिलाड़ी, 3rd मैन पर गेंद बॉडी की तरफ 4 रन। रवि आयरे ने सांगितलं मी आहे रे, पहिल्या चेंडूवरती चौकार, अतिशय सुंदर। रवि आयरे ने या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलेले। झंझावती अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। अजय और रवि प्रारंभिक बैटर एक्शन रिप्ले देखे ऑफ स्टंप के बाहर गेंद कबर की तरफ खेलना चाहते थे। गेंद चली गई पॉइंट और गली के बीच से बाउंड्री रन के बाहर 4 रन। 5 1971 में जॉन एंड्रेस ने पहला चौका जड़ने का कारनामा किया था वनडे ओडीआई में, वनडे इंटरनेशनल मैच में। टपकाने के बाद उछाल था, ये बहुत अच्छी गेंद थी, अच्छा बाउंसर था गेंदबाज सुनील नवले का। मजा आएगा, 2 बड़े खिलाड़ी मैदान के अंदर है और 1 फॉर ओवर का इशारा भी किया गया। अच्छी फटकी हुई गेंद थी। एक्शन रिप्ले देखे 7S पर मैदान के अंदर रवि है, सामने गेंदबाज सुनील है, दोनों इनफॉर्म है, बहुत अच्छा प्रदर्शन। एक्शन रिप्ले स्टंप के करीब से गेंदबाजी टप्पा खाते उछालता हुक करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है। अच्छा जवाब दिया था गेंदबाज सुनील ने। स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। ऑन साइड पर खेल दिया, जस्ट ओके, गेंद स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ जाएगी 4 रनों के लिए। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4। मौका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। कलात्मक क्रिकेट खेलते हुए रवि आयरे मिडल लेग स्टंप पर गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। एक्शन रिप्ले देखिए, मिनी हेलीकॉप्टर खेल दिया था। इस चौके के साथ रवि पहुंच चुके 8 पर। स्कोर फिलहाल 8 रन बगैर किसी नुकसान के। पारी के 2 चौके रवि आयरे के बल्ले से आए हैं, बहुत ही बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। सुनील अपने बॉलिंग मान पर तैयार, मैंडेटरी पावर प्ले ऑन। इस बार हुक किया बहुत सुंदर तरीके से, फाइन लेग पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। रवि आयरे के बल्ले से यह 3रा चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। रवि आयरे सांगतोय सर्वांना, मी आहे रे, काळजी करू नका, संघाला सांगतोय। 3 चौकार टोटाबत आपले इरादे स्पष्ट करतोय। धापलकर दबा 12 आणि आता घड्याळात 11:46 झाले। 4 मिनिटाची आवश्यकता आहे 12 वाजण्याकरता, परंतु पहिल्या षटकाचा खेळ अप्रतिम होता। आतापर्यंत शानदार बॅटिंग केले, 3 चौकार, एक आपण पहिला गली आणि पॉईंटमधून, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तडकावलेला अत्यंत दर्जेदार चौकार आणि त्यानंतर क्रीजचा वापर, डीप इन द क्रीज जाऊन खेळलेला अप्रतिम फटका होता। लॉंग लेग क्षेत्रामध्ये चौकार टोटावलाय रवि आयरे। विजय मामा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विरारमध्ये त्याला मिळाला होता। रतन बुवा चषकाची स्पर्धा गाजते आणि तिथे देखील त्याने अर्धशतक झळकावलेले आहे। इथे या स्पर्धेत देखील आपण कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषकामध्ये देखील दमदार कामगिरी करत 69 धावा त्याने ठोकल्या आहेत। तो या मैदानावरती आता हे मैदान गाजवण्याकरता सज्ज असेल। सिब्बान शेख आणखीन एक असा खेळाडू ज्यानं या जिल्ह्याचं, या पूर्ण जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशात नेलं, तो लिजेंड खेळाडू आहे सिब्बान, त्याच्यावरती नजर असेल। परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत शिवा माचरेकर, सुनील नवले, गणेश राऊत, हे नव्या दम्याचे खेळाडू आहेत, ते देखील दमदार कामगिरी करत आहेत। त्यामुळे चांगलं युद्ध मैदानावरती पाहायला मिळेल, एक चांगला महासंग्राम, एक जबरदस्त तरार, एक युद्ध म्हणजे एक बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळेल। दबा 12 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज सुनील नवले। सुरेख चेंडू, दांडी गुल केले सुनील नवलेनं, रवि आयरेला बाद केले, डावी एसटी वाकवलेली आहे, फलंदाजाला पडली भूल भूल भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पावलपूल, रवि आयरे बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद
तुटबद यांची बळीची टाळी. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट यॉर्कर टाकण्याचा मान इथे आता भेटतोय सुनीलला आणि तो देखील रवी आयरे विरुद्ध. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय जबरदस्त यॉर्कर होता. टो क्रशिंग यॉर्कर यालाच म्हणतात. आणि आपल्या टिपिकल मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर बुंद्यात टाकलेला एक अफलातून चेंडू होता. काय जबरदस्त टाकलाय. रवी आयरेने 3 चौका ठोठवले, आक्रमण केलं, परंतु दुसऱ्या बाजूला सुनीलने सांगितलं मी देखील तयार आहे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही सिबनेसवरती पहा. शपथ झाला होता बॅट्समन. आणि इथे पहा टो क्रशिंग यॉर्कर. इथे डावी यष्टी उखडले, डावी यष्टी वाकवले आणि तोच मैदानावरती सांगतोय सुनील 3 चौकात तू ठोठावू शकतोस तर एक वेळा एक चांगला ड्रीम बॉल स्वप्नवत चेंडू टाकू शकतो. 12 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. पहिला धक्का इथे आता बसतो आहे या सामन्यामध्ये. साई डेंटल क्लिनिक, साई नेत्रबा सेवा राजू, डॉक्टर दिनेश देटे साहेबांची टीम आहे. हॉटेल राजबक्ष, रोहिदास शेट जाधव, सचिन बाबू शेट्टे, सुदर्शन शिंदे. अच्छा पहिला विकेट मिला तो कॉन्फिडेंस तो जरूर बढ़ने वाला है. देखिए स्टार्ट चौके के साथ हुआ, बिंदी गेंद चौका चौका और उसके बाद भी यह डब्लू आया तो विकेट प्राप्त हुआ सटीक यॉर्कर के साथ. स्कोर 12 रन. बैटर आए बल्लेबाजी करने के लिए अच्छू व्यापारी. बढ़िया गेंद थी, रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया साइड पर. मिड विकेट पर 1 रन लेने का मौका. पहले ओवर की कहानी. पहले ओवर में स्कोर है 13 रन 1 विकेट के नुकसान पर. इस ओवर में सब कुछ हुआ. इवेंटफुल ओवर की समाप्ति आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर. नाउ स्कोर 13-1. मैदान के अंदर चर्चा जारी है. लोकप्रिय कार्य सम्राट आमदार किरणजी लामटे साहब के जन्मदिन के अवसर पर या आप देख रहे बहुत बड़ी टूर्नामेंट कोतुल क्रिकेट क्लब प्रेजेंट कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 छठवां संस्करण. और फिलहाल अज्जू व्यापारी से चैंपियन ट्रॉफी में एक छक्का जड़ा था, वायरल हुआ था. 3 लाख से ज़्यादा लोगों ने ये देखा है और बहुत ही बेहतरीन पारी खेली थी. शानदार बल्लेबाजी की थी, फैंसी स्ट्रोक खेला था. मिड्डी की जमावट इस वक्त आप देख रहे हैं. एक खिलाड़ी फ्लैंक पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर. अब जाकर ऑफसाइड पर थोड़ा सा फील्डिंग में बदलाव हो रहा है. बल्लेबाज अच्छे व्यापारी और अजय दोनों के पास काबिल थे. रवि ने अच्छा स्टार्ट किया था, 3 चौके जड़े थे, लेकिन उसके बाद में सुनील नवरे ने एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट प्राप्त किया है. समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. 11:50 का समय हो गया है. स्ट्राइक रन पर अच्छू व्यापारी हैं इस वक्त स्ट्राइक रन पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाते थोड़ा सा गेंद ऑफ स्टंप के बाहर आई है. हरकत करते हुए गेंद बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. बहुत अच्छी गेंद थी. ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद को रीड करने की जरूरत है. ओवर दूसरा प्रगति पर बैकफुट चले गए. बहुत ही खूबसूरती के साथ स्ट्राइक कवर बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया है. 1 2 3 4 1 2 का 4. गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. ये भी गेंद हरकत जरूर कर रही थी, लेकिन आज हरकत में है अच्छे व्यापारी. शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, थोड़ी जगह मिली, उसका भी फायदा उठाया और गेंद को खेल दिया था मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से बाउंड्री लाइन के बाहर. अज्जू का ये पहला चौका. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 17 पर. पैरों पर गेंद थी, ये गेंद अंदर आई है. पहले बाहर की तरफ लेके गए थे, लेग स्टंप के काफी बाहर, मिड स्टंप से लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंदबाज शिवा की. शिवा ने भी कल धूम मचाई थी. पहले मैच में 3 विकेट, उसके बाद में दूसरे मुकाबले में कमाल का प्रदर्शन किया था. विकेट टेकर गेंदबाज है, अच्छा वेरिएशन इनके पास. इस बार ऑन साइड पर क्लिक किया. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. 4 रनों के लिए फोटो निकालने के लिए करना पड़ता है क्लिक. पैरों पर गेंद है तो आपको करना पड़ता है क्लिक. क्लिक किया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. Wonderful batting by Achhu Bapar is looking now very dangerous. Score moves on 22-1. गेंदबाजी शिवा कर रहे हैं. पैरों पर गेंदबाजी कौन छोड़ेगा भाई, कौन नहीं छोड़ेगा. इस बार पनिशमेंट किया, पनिशमेंट दिया है. पहले ऑफ स्टंप के पार गेंदबाजी कर रहे थे, अब मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी शिवा द्वारा. ये बढ़िया लाइन है, बहुत अच्छी गेंद. राउंड विकेट एंगल बना के गेंद को
ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर डाला था। इस बार बल्लेबाज बीट में चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। गुड स्पॉट पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज शिवा। 22 एक विकेट के नुकसान पर पुल किया और दर्शक दीर्घा में गोल किया। गेंद था मंडल में, बॉल लेने के बाद गगन चुबी सिक्सर। वंडरफुल बैटिंग। राउंड विकेट गेंदबाजी करना ये कला है। यहां छोटी गेंद थी, बैकफुट में जाके बहुत ही सुंदर तरीके से पुल किया था। इस बार भी ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी दायरे के अंदर। अच्चू की पारी समाप्त, शिवा को मिला विकेट और साइड डेंटल को टीम के उम्मीदों को लगता दूसरा झटका, सेकंड विकेट। दोनों बल्लेबाजों के लिए स्टार्ट तो जरूर मिला था, लेकिन वो बड़ी पारी नहीं आई क्योंकि बल्लेबाज बड़ी स्ट्रोक के लिए जा रहे थे। हमला जरूर किया, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, गोता लगाया, कैच लपक लिया। अज्जू की पारी समाप्त, शिवा के चेहरे पर मुस्कुराहट है, खुश हुए है शिवा। 2 ओवर 28 रनों की रफ्तार बहुत अच्छी है, लेकिन 2 विकेट आपके गिर गए हैं आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर। नाउ स्कोर 28/2। बीच मैदान पर चर्चा भी है, नए बैटर मैदान के अंदर आ रहे बल्लेबाजी करने के लिए। सिब्बान शेख लेजेंड खिलाड़ी है, बहुत जबरदस्त योगदान रहा है। अगर इस जिले का नाम बड़ा करने में किसी का काम है, बहुत बड़ा नाम है मैदान के अंदर सिब्बान शेख। अय्याज काजी, मुझे याद है अय्याज काजी एक गेंद में 3 रनों की जरूरत थी, तब जाकर उन्होंने बैठक शॉट लगाया था और बिहाइंड द विकेट बहुत ही बेहतरीन शॉट खेला था। व्यासपीठावरती या संपूर्ण स्पर्धेतील शिल्पकार आपण पाहू शकता योगेश देशमुख साहेब। अप्रतिम आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे। सर्वांना प्रश्न पडलाय, कोतुळगावची स्पर्धा जिथे सिब्बान खेळतोय, रवी आयरे खेळतोय, विश्वजित ठाकूर खेळतो आहे, दिग्गज खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत, दिग्गज समालोचक या ठिकाणी येत आहेत, लाईव्ह जबरदस्त सुरू आहे। कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। प्रचंड योगदान क्रीडा शौकीनांचं आहे कोतुळच्या, त्याचबरोबर व्यासपीठावरती या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ योगेश देशमुख साहेब। युवा नेतृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व उसणं मिळत ते निर्माण करावं लागतं। आज साहेबांच्या माध्यमातून ते निर्माण झालेलं आहे। क्रिकेट करता, इथल्या क्रिकेट करता, आपल्या जिल्ह्याच्या क्रिकेट करता एक मोठं व्यासपीठ त्यांनी निर्माण केलेलं आहे। स्कोर 28, 2 विकेट का नुकसान पर। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर हैं। सुरेश लोखंडे सामना करने के बल्लेबाज अजय। 2 बड़े खिलाड़ी अज्जू व्यापारी बैक टू द पैवन चले गए, रवि या आयरे बैक टू द पैवन चले गए और दोनों के लिए अच्छा स्टार्ट मिला था। बड़े खिलाड़ी की निशानी ये होती है कि अगर स्टार्ट आपको मिला है तो आप 20-25 रन पर रुकते नहीं, 50 के बारे में सोचते हैं, बड़ी पारी के बारे में सोचते हैं। लेकिन तारीफ करने को सुनील लवले की, इन्होंने विकेट प्राप्त किया, 1 विकेट शिवा को मिला है। अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। सुरेश अपने बॉलिंग पर तैयार, सामना करने के लिए अजय। बढ़िया लाइन, टिप ऑफ स्टंप के बाहर है, गुड स्पॉट पर गेंदबाजी करते हुए और ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन में नहीं है बल्लेबाज अजय। सामने खिलाड़ी है सिब्बान शेख, 40+ हो चुके हैं, लेकिन फिलहाल वही दमखम सिब्बान का मैंने देखा है। वैसे बतौर गेंदबाज संपूर्ण आपण जर क्रिकेटचा खेळाचा जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा हा खेळाडू सिब्बान, ज्याने या जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे आणि एक लिजंड खेळाडू म्हणून, वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आजही त्याला प्रचंड मागणी आहे। 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिब्बान शेख फिलहाल इस वक्त स्ट्राइकर इन पर। स्कोर 29/2। गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है सुरेश लोखंडे। शॉट पेस गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है स्क्वायर लेग पर। जब तक की गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 31, 2 विकेट का नुकसान पर। ओवर की बात करें तो तीसरा ओवर है, 6 ओवर का मुकाबला। भाग्योदय ब्लास्टर सुगाव, रुद्र माउली अकोले टीम आपको रिपोर्टिंग करना है। आपकी लिस्ट जो है प्लेइंग की वो अपडेट करनी है। रुद्र माउली अकोले, भाग्योदय ब्लास्टर सुगाव, आपको कॉम्बोस की तरफ आना है।
शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर गेंद को खेल दिया घुमा के, और सिब्बान अपनी पहचान बनाने कहां कम होने वाले हैं, दमकम दिखाते हुए दे घुमा के गेंद बाउंड्री लगी मैच 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। शुक्रिया डीजे। वैसे सिब्बान को बल्लेबाजी करते मैंने कम देखा, गेंदबाजी करते हुए बहुत बार देखने का मौका मिला, अच्छा प्रदर्शन भी रहा इनका, लेकिन आज बल्लेबाजी में अपना दमकम दिखाते हुए स्कोर 37, 2 विकेट के नुकसान पर। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कट किया, कैप में गेंद है, थर्ड मैन बॉडी लाइन की तरफ जा रही है, 4 रन मिलेंगे। सिब्बान मैग्निफिसेंट बैटिंग, बैक टू बैक ये दूसरा चौका, एक्सीलेंट बैटिंग बाय सिब्बान। पाहुणी मोका हा मारले चौका, अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। पहले पुल किया था, अब स्क्वायर ड्राइव था, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। पीटर में सारे शॉट है वो खेल रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद की मेरिट के हिसाब से बल्लेबाजी आज टेनिस क्रिकेट में कम है, लेकिन सिब्बान ओल्ड इज गोल्ड। 41, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर है, आखिरी गेंद है, रनों की रफ्तार बहुत अच्छी है। साइड डेंटल क्लिक साई नेत्रा सिबा राजू टीम की। इस बार बल्ले का भारी किनारा लगा, ये भी गेंद चली गई बॉडी लाइन के बाद, 4 रनों के लिए चौका, तीसरा चौका सिब्बान के बल्ले से, सुपर बैटिंग। पाहुणी मोका हा मारलाय चौका, अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 45, 2 विकेट के नुकसान पर। अजय 1 पर खेल रहे, सिब्बान 16 पर 4 गेंदों का सामना किया और 3 ओवर की कहानी समाप्त हुई है। 45, 2 विकेट के नुकसान पर। साइड डेंटल क्लिनिक, 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। भाग्योदय ब्लास्टर सुगाव और रुद्र माउली अकोले, आपको रिपोर्टिंग भी करनी है और आपके जो खिलाड़ियों की लिस्ट है वो अपडेट करनी है। भाग्योदय के कप्तान हमारे साथ है, कल मजा आया था और खिचड़ी के बारे में बहुत सारी चर्चा हो रही थी। अब मैदान के अंदर थोड़ी खिचड़ी पक गई है, काल महाशिवरात्रीचा दिवस होता त्यामुळे खिचडी सर्वांना देण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे। अब फिलहाल ये इमारतें देखिए, पहले ओवर में बहुत ही बेहतरीन स्टार्ट, लेकिन विकेट गिर गया था, यहाँ से 14 रन, उसके बाद में एक बार फिर और एक टॉवर है, यहाँ पावर बल्लेबाज ने दिखाई, लेकिन उसके बाद में व्यापारी साहब का विकेट गिर गया, पहले आयरे का विकेट गिर गया था, रवि आयरे, और तीसरे ओवर में सिब्बान आने के बाद इमारत और बड़ी हो गई है। लीजेंड खिलाड़ी है, इसमें अच्छी बात है कि यहाँ विकेट नहीं गिरा है, 3 चौके आए सिब्बान के बल्ले से। थोड़ी सी दिक्कत होगी होटल राजबक्श अकोले टीम के लिए। सिब्बान अपना योगदान दे रहे हैं और अब गेंदबाज को परेशान करने का काम शुरू कर दिया है। ओके, 2 चौके और एक सिक्सर है, इसीलिए टॉवर था और बल्लेबाज ने पावरफुल बल्लेबाजी की थी। स्कोर 45, 2 विकेट के नुकसान पर 45 पर 2। गेंदबाजी में परिवर्तन, सुनील नवले का दूसरा ओवर है, कॉम्पैक्शन से गेंदबाजी कर रहे हैं, सामना करने के बल्लेबाज अजय, नो स्ट्राइक रेट पर सिब्बान, थर्ड बैट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ ऑन सेट पर लॉन्ग आउट बैट स्क्वायर लेग, एक खिलाड़ी फाइन लेग पर है, स्क्वायर लेग और फाइन लेग पे बीच बहुत बड़ा गैप, अजय ऑन स्ट्राइक। ताकत का इस्तेमाल कर रहे हैं, टिप ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और सिब्बान जाके इनको बता रहे क्या प्लान होगा, आपका प्लान क्या होना चाहिए। और हमेशा देखे, मैंने बस सुनील को देखा जबरदस्त गेंदबाजी करते हुए, लाइन बहुत बढ़िया, टिप्पा सही जगह पर, सटीक लाइन पर गेंदबाजी करने वाले ये सबसे सफल गेंदबाज है मैदान के अंदर होटल राजबक्श अकोले टीम के लिए। ये भी गेंद ऑफ स्टंप के बाहर, दोबारा वही कहानी, बिंदी गेंद है, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। सिब्बान आपके सामने है और आप बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं, सुनील इसका फायदा उठाते हुए, सही सोच सुनील नवले की। एक्सीलेंट बॉलिंग बाय सुनील नवले, स्कोर 45 for 2, रुका हुआ है, अभी तक 159 चौके हैं टूर्नामेंट में। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर सुनील बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, चौथा ओवर प्रगति पर है। टप्पा खाते उछाल मिला, इस बार भी बैकफुट पर खेलने की कोशिश।
पिछले ओवर में लगातार 3 चौके आए थे, इस ओवर में लगातार 3 बिनती गेंदें आई है और ये क्रिकेट का खेल है। अजय संघर्ष कर रहे, रनों के लिए जूझना पड़ा, रूम बना के खेलने का प्रयास कर रहे हैं, मन बना के खेलने का प्रयास कर रहे हैं और उसका कोई फायदा नहीं हो रहा है। सुंदर गेंदबाजी, गेंदबाज सुनील नवले द्वारा। टपकाती उछाल मिला, बाउंस डालने की कोशिश, लेग स्टंप के बाहर गेंदे, वाइड बॉल का इशारा। खराब गेंदबाजी, ये खराब गेंद थी जिसकी कोई जरूरत नहीं थी। एक चैनल पर आप गेंदबाजी कर रहे थे, कुछ अलग करने की कोशिश और ज्यादा कंधों का इस्तेमाल भी किया गया था। मिडिल स्टंप से लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, 1 पर ओवर का इशारा अंपायर ने किया। उसको 40 2 विकेट के बाद नुकसान पर इट्स वाइड बॉल। शॉट अच्छा पॉइंट के ऊपर से खेल दिया, गेंद 1 पास बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। अभी तो पार्टी शुरू हुई है, अब इस पार्टी में अजय भी ज्वाइन हो चुके, पहले सिब्बान और अजय के बल्ले से चौका। पाहुणी मोका हा मारले चौका, अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। साई डेंटल क्लिनिक, साई नेत्र सेवा, राजूर के 50 रन पूरे हुए, 50 अप। आखिरकार गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ, अजय संघर्ष कर रहे थे, रन नहीं आ रहे थे। पिछले 3 गेंदों के बाद तो लगातार 3 गेंदें बिंदी गेंदें थी, एक वाइड बॉल और उसके बाद में चौका और सर पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज अजय का। बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। अब अजय के बल्ले से दूसरा चौका। पाहुणी मोका हा मारलाय चौका, अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। वैसे गेंद खराब नहीं थी, ऑफ स्टंप के बाहर थी और ऑकवर्ड पोजीशन में आए थे बल्लेबाज। देखिए यहाँ ऑकवर्ड पोजीशन में थे कि वह पैर इनके लेग स्टंप के बाहर चले गए थे, पोजीशन अच्छी नहीं थी, बाहरी किनारा लगा और बाहरी। देखिए यहाँ और एक चीज है, सुनील बहुत नाराज है, क्या करे। इस बार विकेट कीपर पीछे थे, बहुत दूर से गेंद चली गई, 10 मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। विकेट कीपर भी कुछ नहीं कर सकते थे। उसको 54 2 विकेट के नुकसान पर साई डेंटल क्लिनिक, साई नेत्र सेवा राजूर और रुद्र मावली अकोले टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको आपके खिलाड़ियों की लिस्ट अपडेट करने के लिए कॉम्बॉक्स की तरफ आना है। रुद्र मावली अकोले, मनोज जायभाई, सुहास कुड़िब और रवि, 3 सितारे। इस बार अच्छी विकेट कीपिंग, सिपान भागना नहीं चाह रहे। ओवर की बात करें तो 4 ओवर का खेल, स्कोर टोटल रन संख्या फिलहाल 54 रन 2 विकेट के नुकसान पर। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा गुणी ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। वेलकम बैक, स्वागत है आपका कोतुल प्रीमियर लीग 2025 में और शानदार खेल 8वें, आज वैसे 5वें दिन का खेल है, 8 टीमें होगी सुपर 8, जिसमें से पहले 4 टीमें 54 2 विकेट के नुकसान पर। भरत शेठ देशमुख भाग्योदय बास्तर सुगाव खेबा टीम के ओनर है। रुद्र मावली अकोले, अनूप परासुर, सुजीत नवले और मधुर धुले को आप देखेंगे, अमोल घाघरे, प्रवीण गावड़े, ये 3 सितारे 54 2 विकेट के नुकसान पर है। अभी तक 161 चौके और 104 छक्के इस प्रतियोगिता में, सारे अपडेट बहुत बढ़िया तरीके से देते हुए सिमरन की टीम। सुनील 2 ओवर 22, एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। पिछले ओवर की कहानी अगर देखें तो 2 चौके आने के बाद अच्छा कमबैक किया था। राम मोहिते कल बहुत वायरल हुए थे, राम, बहुत सारे इनाम भी इनको मिले थे और राम ने विकेट भी प्राप्त किए, ज्यादा गति नहीं इनके पास, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन रहा था। वाइड बॉल, जेके ग्लास एंड डोअर्स प्रोप्रायटर माननीय जिशान काझी यांच्याकडून वाईड बॉलची एक रन। लेग कटर गेंदबाजी करने की कोशिश हो रही है राम द्वारा, लगातार 2 गेंदें आउट ऑफ द स्टंप, वाइड बॉल का इशारा।
स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर। अजय 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं, शिवान शेख 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं। राम का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर। रिवर्सिव खेलना चाहते थे, इस बार बल्लेबाज पीट हुए। रचनात्मक तरीके से खेलना चाह रहे थे शिवान शेख 16 पर खेल रहे, 5 के 2 का बाद सामना किया। ये डगआउट है आपके स्क्रीन पर, साइड एंटर क्लिक। अभी तो बहुत ही बढ़िया लग रहा है, अच्छी गेंद थी और थर्ड बैट पर गेंद को बहुत फील्ड किया गया। राम की बढ़िया गेंदबाजी, पहले ये 2 गेंदें ऑफ टॉप के काफी बाहर थी, उसके बाद में अब लाइन एंड लेन पर गेंदबाजी कर रहे हैं। ये सारे खिलाड़ी देखिए इस वक्त आपके स्क्रीन पर है। अच्छू व्यापारी को आप देख रहे हैं और उसके साथ साइड डेंटल क्लिनिक। ऑन साइड पर शॉट तो बहुत ही उम्दा खेला गया, गेंद बॉडी लेके बाहर। शिवान कर रहे कमाल, बना रहे अपनी पहचान, डाल रहे जान, गेंद बॉडी लेके बाद 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। बॉटम हैंड का बहुत अच्छा इस्तेमाल शिवान द्वारा। स्कोर 62, 2 विकेट के नुकसान पर। ओ इस बार बाप लिया था, जल्दी लेग कटर डालना चाहते थे, ऑफ स्टंप के बाद सफल हुए और उसके बाद में सफल हुए हैं। क्या बात है, गगनचुंबी सिक्सर। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। किंच टर्न खेला था, स्कोर 68 पर पहुंच चुका है, 68 पर 2। अब दबाव बढ़ता हुआ गेंदबाज के ऊपर। राम कल बहुत ही बढ़िया काम किया था और अपने काम को अंजाम देने का पूरा प्रयास किया गया था, लेकिन आज उनके सामने एक लीजेंड खिलाड़ी है शिवान। काफी ऑफ टॉप के बाहर जाके खेलने की कोशिश, अच्छा फॉलो किया राम ने। कल बहुत सारे अच्छे मोमेंट आए थे राम के लिए, वाव मोमेंट, शानदार फील्डिंग, 3 कैचेस, उसके साथ उनको 500 रुपए का इनाम भी मिला था। इस बार बढ़िया गेंद थी, ज्यादा सफल हुए थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे और एम्बिशियस शॉट था शिवान का। कदमों का इस्तेमाल का ये बेहतर है। ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है, गेंद को अलॉन्ग द कारपेट खेल दिया था शिवान ने। स्कोर अगर देखें तो रन संख्या 69, 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का खेल समाप्त हुआ है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 5 ओवर ना स्कोर 69 पर 2। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। जब स्कोरबोर्ड चलने लगता है ना, और देखिए आप देखिए जो 5 ओवर का जो खेल है उसमें 69 रन बने हैं, तो प्रसन्न माहौल है डगआउट में, चेहरे पर मुस्कुराहट है। 7 ने आपको दिखा, ये देखिए ये सारे चेहरे जो है ना बहुत ही प्रसन्न लग रहे हैं, इस बार कोई टेंशन नहीं है। रवि ऐरी का छोटा कॉन्ट्रीब्यूशन था, 3 बहुत अच्छे स्ट्रोक उनके बल्ले से आए और टीम के ओनर भी वहां मौजूद है, वो भी खुश लग रहे हैं, बहुत खुश लग रहे हैं। डॉक्टर नीलेश देटे साहब टीम के ओनर हैं। ये देखिए ये सारे जो खिलाड़ी ना जिनके चेहरे पर मुस्कुराहट है, इसके वजह ये स्कोर 69, 69 रन है। विकेट गिर गए, नेक्स्ट मैच का टॉस हो जाएगा। भाग्योदय ब्लास्टर सुगा और रुद्र मामूली अकोले, आपको टॉस के लिए तैयार रहना है। 29 पर शिवान केंद्र है और अब बल्लेबाजी करने का मौका शिवान को मिलेगा क्योंकि आखिर गेंद पर सिंगल लिया गया था। अजय थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं, इसीलिए ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश। स्कोर फिलहाल 69 for 2। एक पॉइंट एक्स्ट्रा का हुआ, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। फील्डिंग में थोड़ा तब्दीली चाह रहे हैं, बदलाव चाह रहे हैं गेंदबाज और निर्णायक ओवर का खेल है। सुरेश लोखंडे, संतोष चकवाल गेंदबाजी करने के लिए आए हैं। अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर मिड विकेट खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं, 2 रन पूरे किए हैं और इस 2 रनों के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 71 रन 2 विकेट के नुकसान पर। साइड डेंटल क्लिनिक और हॉटेल राजबक्श अकोले के बीच आज के दिन का एक तगड़ा मुकाबला। इस मुकाबले के बाद भाग्योदय ब्लास्टर सुगाव बनाम रुद्र मामूली अकोले।
पैरों पर गेंद आउटसाइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, बढ़ गया गेंदबाज संतोष द्वारा। इनको भी देखिए आने वाले मैच में इनका जलवा आप जरूर देखेंगे। तैयार है भाग्योदय ब्लास्टर सुगांव के कप्तान, खड़े हैं सीना तान। स्कोर 71, 2 विकेट के नुकसान पर। हवा में गेंद लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, क्या ये कैच हो जाएगा? ओ कैच छूटा है। सुनील वैसे वहां मौजूद थे लॉन्ग ऑफ पर, मिस्टर स्टोक था, सिब्बान का जीवन दान मिला है। और कहते हैं ना कि भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है। स्कोर 73 पर 2, 73 रन 2 विकेट के नुकसान पर। छठा ओवर प्रगति पर है, ये कैच होना चाहिए था, अच्छा जजमेंट नहीं था और संतोष निराश है। एक मौका था, एक अवसर था, खुशियां आई थी, सिब्बान का विकेट आपको मिल सकता था, खुशियां आई थी, दरवाजे पर दस्तक भी दे रही थी। सुनील जैसे खिलाड़ी जो बिल्कुल बहुत ही बेहतरीन है, लेकिन आज जजमेंट अच्छा नहीं था। अब फिलहाल गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है, और ये तो चौका नहीं, छक्का है। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, करेक्ट शॉट। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का। सिब्बान ऑन फायर। नाउ स्कोर 79 पर 2। अच्छा स्ट्रोक अलग द काटमेट, सुनील वहां मौजूद है, गेंद पीछा करे भाई इनका। एक आपने कैच का जोड़ा, गेंद आपका पीछा कर रही है। 1 रन मिलेगा, 1 विकेट भी आपको मिलेगा और ये छठा ओवर है। स्कोर इसी के साथ फिलहाल अगर देखें तो रन संख्या 80 के पार। बल्लेबाज आउट, तो आइए ट्रांसफर दें। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळींची टाळी। शुक्रिया डीजे। स्कोर 83 विकेट के नुकसान पर। छठवां ओवर प्रगति पर है। 161 चौके और 107 सिक्सर है टूर्नामेंट में। इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन सिब्बान शेख का 40 पर कितने 15 गेंदों का सामना किया है। बल्ले का अनुरे किनारा, भाग्य का सहारा, अंत भला तो सब कुछ भला। सिब्बान का बल्ला, माशाल्लाह क्या बल्लेबाजी की है, लाजवाब बल्लेबाजी की है। यहाँ रन आ रहे हैं आखिरी गेंद पर चौका और अब जाकर स्कोर है कुल मिलाकर 84। 85 रनों का टारगेट है। आखिरी गेंद पर यह चौका देखिए। पाहुनी मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। शानदार बल्लेबाजी सिब्बान की रही है पहले पारी में और आज उन्होंने अच्छा योगदान दिया है। कंट्रीब्यूशन आपको वो मैच समरी भी दिखाएंगे पहली पारी की, जिस तरह से क्या हुआ था। और गेंदबाजी टोटल 50 रनों का टारगेट है। रवि आयरे के 12 रन, अजय 9 रन, अच्यू व्यापारी 15 और सिब्बान के 44। बहुत ही जबरदस्त योगदान रहा है 16 गेंदों में। और अमोल फिलहाल इनको यहाँ ज़्यादा मौका नहीं मिला। गेंदबाजी के बारे में चर्चा होगी, लेकिन उससे पहले भाग्योदय ब्लास्टर सुगांव रुद्र मामूली अकोले टॉस के लिए आना है। सुनील 2 ओवर और 22 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। शिवा 1 ओवर 15 रन, एक सफलता। सुरेश लोखंडे 1 ओवर 17 रन और राम मोहिते 1 ओवर 15। संतोष के 1 ओवर में 15 रन है। तो पहला विकेट 12 पर, दूसरा 28, तीसरा 80 पर। 6 ओवर के बाद जो टोटल आपके बस्किन पर है 50 रनों का टारगेट होटल राजबक्ष अकोले के सामने। नेक्स्ट मैच का टॉस भाग्योदय बलबास्टर सुगांव रुद्र मावली अकोले। समय हो गया है टॉस के बाद 36 गेंदों में 85 रनों की जरूरत है। तर या सामन्याचा टॉस आपण ज्यांच्या शुभहस्ते करणार आहोत, आदरणीय रोहिदास जगदाळे यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते टॉस केला जाणार आहे। आपलं मनपूर्वक स्वागत। कोतुळेश्वर केटरर्स या संघाचे संघमालक आमचे बाळासाहेब गीते आपण देखील उपस्थित झालात, आपले स्वागत आहे। चला टॉस करतोय रुद्रमाऊली अकोले आणि त्यांच्या विरुद्ध भाग्योदय ब्लास्टर्स। दोन्ही टीमचे कॅप्टन झाला आणि टॉस बॉक्स मध्ये प्रशांत जाधवडे सर।
भागवत ब्लास्टर सुगाव के कप्तान पहुंच चुके हैं। रुद्र वेलकम बैक। स्वागत है आपका कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 के इस अद्भुत कहानी में। आज का 5वां दिन और दोपहर का सत्र है। 2 टीमें जैसे कि आप देख रहे हैं, एक तरफ रुद्र माउली, दूसरी तरफ से भागवत ब्लास्टर। हमारे साथ मेहमान हैं उदय भाई चकताले। इनके कार्यक्रम से होगा टॉस। समय हो गया टॉस का पास। हेड एंड टेल। तो भाग्योदय के कप्तान रेडी है। लाउड कॉल होगा। टेल। टेल इज द कॉल। इट इज टेल। तो भाग्योदय का भाग्य खुल गया है। टॉस जीत आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना आहे। टॉस आपण जिंकला, काय निर्णय घेणार आहात आणि त्याचे कारण काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय, कारण आमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे त्या हिशोबाने। मग आणि चेस करताना आम्ही टार्गेट चेस केलेले आहे आतापर्यंत पहिल्या दिवशी पण, त्यामुळं निश्चितच टॉस अत्यंत महत्त्वाचा होता। टॉस तुम्हाला जिंकता आले, मॅच जिंकायची त्यासाठी तुमची तयारी असेल। बॅटिंग करायची, किती धाबा एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल? फायटिंग स्कोअर करायला ग्राउंडला मॅक्झिमम 70-80चा आम्ही टार्गेट करू। पहिल्या पॉवर प्लेला 30 रनची भागीदारी करायला सांगू आमच्या आयकॉनला। अत्यंत महत्त्वाचं दोन्ही कारणं सांगितले आहेत। पॉवर प्लेमध्ये आम्ही किती पॉवर लावणार ते दाखवून दिलेलं आहे। पॉवर प्लेमध्ये तुमचे गोलंदाज किती विकेट घेतील? कमीत कमी 2 विकेट घेतील। 2 विकेट। किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। 70 पर्यंत टार्गेट चेस होते। आमच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे। स्पर्धेमध्ये आपण बघितलं 2 आयडॉल आहेत आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू आहेत। कशी वाटते ही स्पर्धा? कोतुळ प्रीमियर लीग तुम्ही खेळताय आणि ज्या पद्धतीने आयोजन झालेलं आहे। नक्कीच तालुक्यातील मानाची स्पर्धा आहे आणि इथं खेळायला भेटणं म्हणजे नशिबाचाच भाग आहे तालुक्यात। तुमच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा कशी आहे? ज्या पद्धतीनं कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषकाचं दमदार आयोजन झालंय, खूपच सुंदर। मी माझी ड्युटी पडून इथं आले, साहेबांना सुद्धा सांगितलं नाही, कोतुळची प्रीमियर लीग खेळायला म्हणजे एक आत्मविश्वास। आणि इथं आल्यानंतर एकदम भारी वाटतंय का अशा ग्राउंडला पहिल्यांदा फर्स्ट टाइम खेळायला भेटते। व्यवस्थित भेटते, सर्व नियोजन, आयोजकांचं प्रॉपर नियोजन असतं इथं, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात इथं। निश्चित दोघांनी शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट। टॉस निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माहिती, परंतु तत्पूर्वी आमच्याजवळ मान्यवर आहेत, त्यांच्याशी सुसंवाद आपण साधणार आहोत। महत्त्वाचा सामना, अत्यंत महत्त्वाचा 7 रेसमध्ये आपण पाहणार आहोत। टॉस झालेला आहे आणि आता आमचे जे मान्यवर आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळते। कसं वाटतं या स्पर्धेच्या दरम्यान जेव्हा तुम्हाला टॉस करण्याची संधी मिळालेली आहे आणि व्यासपीठावर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत होता? मी दोन्ही टीमला शुभेच्छा देईल। कोणी जिंको आनंदीचा भाग असेल। धन्यवाद। थँक्यू सो मच। भागवत संघानं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रतिस्पर्धी संघाला करायची बॅटिंग। अत्यंत महत्त्वाचा धमाकेदार सामना आपण या ठिकाणी यानंतर पाहणार आहोत। ही धमाकेदार सुरूच आहे, परंतु मैदानावरती आणखीन एक धमाकेदार मॅच सुरू आहे। 85 धावांचा पाठलाग करण्याकरता बॅटर सज्ज झालेले आहेत। जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा 2 दिग्गज आवाज। एका ठिकाणी आपण शाहरुखला पाहतोय, दुसऱ्या बाजूला नरेश डोमे सर। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू सन्मान्य प्रशांत आदवडे सर, थँक्यू शाहरुख पठाण सर। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। भगवान गणेशाची प्रार्थना करूया। छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाच्या ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा, छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा। खरं तर आज क्रिकेटचा महासंग्राम आपण इथे अनुभवतोय। साई डेंटल क्लिनिक, साई नेत्रसेवा, राजूर, डॉक्टर निलेशजी देठे यांची टीम
आखूड टप्प्याचा चेंडू, मला वाटते लोहार ऐरणीवरती जसा हातोडा हाणतो तसाच हाणायचा होता. नो बॉलचा इशारा संतोष भालेराव सरांकडून. निर्धाव चेंडू नसणार आहे, पुढच्या बॉलला फ्री हिट असणार आहे आणि धावफलकावरती पुढे आपण बघतोय धावा आहेत 2. 84 धावा बनवलेल्या आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 85 धावांना प्रत्युत्तर द्यायचंय आणि पहिलं षटक इथे सुरू झालेलं आहे. अर्थातच हॉटेल राजबक्षी अकोले खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करतायत. साई डेंटल क्लिनिक क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांना रोखायचे आहेत धावा 84. पहिलं षटक गोलंदाज असणार आहे इथे शिबान शेख आणि फलंदाज शिवा माचरेकर बरोबरच महेश धुमाळ. अकोले तालुक्यातील खेळाडूंसाठी पर्वणी ठरलेली ही स्पर्धा एक मोठं व्यासपीठ. कोतुळ ग्रामस्थांच्या माध्यमातून कोतुळ प्रीमियर लीगचं अत्यंत सुंदर आयोजन. खरं तर कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यतत्पर, जनसामान्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे एक आपले नेते आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांचं अभिष्टचिंतनाचं औचित्य साधून स्पर्धेचं केलेलं आयोजन. ओहो हो, शिबान गेली 25 वर्ष ही तोफ संगमनेरच नाही तर अहिल्यानगर नाही, नाशिक नाही, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर धडाडते त्या तोफेचं नाव आहे शिबान. मैदानामध्ये शिबानला आपण बघतोय प्रत्येक वेळेस शिबान आपली गोलंदाजीचं स्किल दाखवताना फलंदाजांना भंडावून सोडलेले. गेली अनेक वर्ष फलंदाजांचा कर्दन काळ ठरलेला शिबान आज देखील या वयात त्याच उमेदीने गोलंदाजी करताना दिसतो. तर त्याच्या समोर शिवा माचरेकर संगमनेर घुलेवाडीचा खेळाडू आहे. आयडॉल सुद्धा त्याच गावचे आहे सुनील नवले आणि गणेश राऊत. त्यांच्यावरती देखील जबाबदारी मोठी असेल कारण 6 षटकं आणि 85 धावा म्हणजे अगदीच सोपी लढत नाहीये. घराचे 2 जिने चढून जावे तेवढे सोपी लढत नाही इथे. तर निश्चित अवघड आहे. 27चा पाडा पाठ म्हणणे एवढंच अवघड लढत आहे आणि त्यामुळं हा पाडा पाठ करणं जेवढं अवघड आहे ना 84 धावांचं लक्ष्य पार करणं तेवढंच अवघड आहे. सरळ बॅटने लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे डीप लॉंग ऑनचा पोहोचेल. अज्जू बेपारी अडवतोय. 1 धाव इथे प्राप्त होते आणि धावफलक 1ने पुढे पोहोचणार आहे. आज 3 धावा पहिल्या षटकामध्ये हॉटेल राजबक्षी अकोले. रोहिदास शेठ जाधव, सचिन भाऊ शेटे, सुदर्शनजी शिंदे हे संघ मालक आहेत आणि यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील खेळाडूंना कोतुळ प्रीमियर लीग मध्ये हॉटेल राजबक्ष या टीम मध्ये संघ मालकांनी बांधणी केलेली आहे. सगळ्या संघ मालकांचा मी मनापासून अभिनंदन करतो कारण संघ मालकांना यातून आर्थिक काहीच मिळणार नाही मात्र आनंद भरपूर मिळणार आहे आणि त्यासाठीचा अट्टहास आहे. इथे पाहायचंय अपील अपील अपील. पंच बिलकुलही बघत नाही त्या अपिलाकडे आणि डिसिजन मात्र चॅलेंज होते फलंदाजांकडून की हा वाईट आहे. तर पहा या गमती असतात क्रिकेटच्या. मी अनेक वेळा आपण बघतो की रेफरल एका गोष्टीसाठी घेतलेला असतो आणि दुसरीच गोष्ट समोर येते आणि मग पंचांचाही नाईलाज होतो ते द्यावं लागतं. इथे अपील केलं होतं वाईडचं. मला वाटलं होतं की क्षेत्ररक्षक आता DRS घेतील मात्र फलंदाजाने तो DRS घेतलेला आहे. त्याला पंचांचा निर्णय मान्य नाही आहे आणि त्यामुळे तिसरे पंच जिथे सतीश भालेराव सर उपस्थित आहेत ते त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचे सगळे क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचत आहेत यूट्यूबवरून. त्याचबरोबर प्रत्यक्ष मैदानावरील प्रेक्षकांना देखील चांगला अनुभव इथे मिळणार आहे. बाहेरची कट जरूर बॅकफूट पॉईंट तिथे तयार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर इथे होईल आणि 1 धाव पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 4 हॉटेल राजबक्ष अकोले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 पहिलं षटक सुरूच आहे. या उंच आकाशामध्ये चेंडू आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. शिबानला मिळालं यश त्याच्या पायावरती रुंजी घालतंय. पहिलं षटक संपलं. 4 धावा 1 गडी बाद. हॉटेल राजबक्ष अकोले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
आजचा दिवस सगळ्यांसाठी खास आहे, कारण आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. आपली आपली मातृभाषा, आपली राजभाषा झालेली आहे आणि मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करतो आहोत. शिवरायांच्या गडकोटांवर रुजलेली, संतांच्या अभंगातून झरलेली, शाहिरांच्या पोवाड्यात धगधगलेली, फडाडत्या लावणीतून पेटलेली, रंगभूमीच्या प्रकाशात तेजाळलेली, साहित्याच्या सागरात अविरत वाहणारी, वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगात गुंजणारी, लेखणीतून क्रांतीचा हुंकार बनणारी, बोलण्याच्या गोडव्यानं मन जिंकणारी आणि मनाच्या गाभाऱ्यात घट्ट रुजलेली ही आपली मराठी. मराठी गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. यस, इथे शानदार फटका, चेंडू आकाशामध्ये, एक टप्पा आतमध्ये, बाकीचे मैदानाच्या बाहेर मिळत आहेत 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. सुंदर असा फटका, 4 धावा, 4 धावांच्या बरोबरीने 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. माझ्या मराठाची बोलू कौड कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मराठीचं वर्णन करतायत. संस्कृत वाणी देवे केली तरी मराठी काय चोरापासून झाली. संत एकनाथ महाराज मराठीचा महिमा वर्णन करतायत. तर माधव जुलियन तथा माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी असं लिहिलेलं आहे, मराठी असे अमुची माय भोली, माता तशी स्वभाषा, सेवाया होय आपणा उचित, किंबहुणे मातेहून अधिक हिची योग्यता असे खचित. ग रा मोगरे यांनी मराठीचा महिमा वर्णन केलेला आहे. भाषा अमुची छान, मराठी भाषा अमुची छान, भाषा भिन्न देशीच्या सर्वांची परिखान, नाके बेहरे जैसी हरळा माझी खडा, रत्ना माझी रत्नकिळा, जैसी हिरा निळा तैसी भाषा माझी चोखाळ, भाषा मराठी ख्रिस्तदान स्टीपन. तर मराठी असे माय भाषा, हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुदे माझी आता, पळाली सुद्धा स्वर्ग लोकापुढे. नागो नांदापूरकर मराठीचे महिमा वर्णन करतायत. या मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये. बाहेरची कड घेत बॅकफूट पॉईंटला 1 धाव, त्या अगोदरचा आलेला चौकार, धावफलकावरती 13. हॉटेल राज बक्षी अकोले संघ 30 दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलं षटक निश्चित आपण पाहिलं होतं, थोडंसं खराब आलं होतं, तिथे धावा मिळाल्या नव्हत्या. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज देखील बाद झाला होता. या षटकाची सुरुवात चांगली आहे, चौकार देखील मिळतोय. 2 चौकार या षटकामधून. यस, परत एकदा कव्हर्स मधून चेंडू, गॅप मिळतोय डीपेक्षा कव्हरला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 3रा चौकार या षटकामध्ये आणि धावांचा झरा आता वाहायला सुरुवात झाली. 17 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. सुंदर फलंदाजी, कोणी मागे हटायला तयार नाही. ते विजय महत्वाचा आहे. सुपर 8चा थरार आपण बघतोय. या सामन्यात जिंकला तर पुढच्या सामन्यामध्ये विनर मध्ये खेळायचंय. याबरोबरच अक्रॉस द बॅट शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, अगदी थोडासा पुढे टाकला होता, जरूर गुडलेनच्या जवळपास, आणि खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. जो अपेक्षित बाउन्स होता तो अंदाज नव्हता. फलंदाज इथे स्ट्राईक एंडला नितीन मेमाणे. धावफलकावरती 17 धावा तिथेच आहेत. नितीन मेमाणे जबरदस्त फलंदाजी राहिली, चौकार मारून खातं खोललं होतं. त्यानंतरच्या 3ऱ्या चेंडूला तो फेस करेल. गोलंदाज इथे दिलीप, बाहेर जाईल चेंडू उजव्या इष्टीच्या आणि वाईडची घोषणा इथे पंचांकडून येते. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाते. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 6 षटकांमध्ये 84 धावांचं लक्ष ओलांडायचंय आणि लक्ष मोठं आहे. 6 षटकांमध्ये 84 धावा म्हणजे एक अवघड कडा सर करणे. यस यस यस, इथे 1 धावफलकावरती प्राप्त होणार आहे. माफ करा, धावा मिळणार नाही तिथे. एकही धाव मिळणार नाही. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र क्षेत्ररक्षकाने तो हाणून पाडलेला आहे. 18 धावा 2 षटकांचा खेळ संपतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हॉटेल राजबक्ष अकोले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6
चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. आमदार साहेबांचा वाढदिवस यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी योगेश भाऊ देशमुख यांनी आपलं कौशल्य इथे लावलेलं आहे आणि एक सुंदर स्पर्धा आज कार्यसम्राट आमदार किरणजी लहामटे साहेब यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं कोतुळ गावामध्ये आणलेली आहे. सातत्याने स्पर्धेचं आयोजन आपण बघतो, त्याबरोबरच त्यांचे सहकारी त्यांच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसलेले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचं योगदान आपण पाहतोय आणि त्यामुळेच कोतुळ नगरी आता क्रिकेटमय झालेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावफलकावरती 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आलेल्या आहेत. महेश धुमाळ, नितीन मेमाने ही जोडी मैदानामध्ये. तर आपण बघितले की शिवा माचरेकर आयकॉन खेळाडू अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्येच त्याला परतावं लागलेलं आहे. त्याच्या जागेवरती मैदानामध्ये तालुक्यातले खेळाडू आता फलंदाजी करणार आहेत. दोन्ही तालुक्यातलेच आहेत, महेश धुमाळ आणि नितीन मेमाणे. अकोले तालुक्यामध्ये देखील क्रिकेटची खूप मोठी गुणवत्ता आहे. विशेष म्हणजे गावाच्या बाजूला असलेली नदी, त्याचबरोबर अगदी शेजारीच गावाचे अत्यंत सुंदर मैदान, समतल मैदान आणि या मैदानावरती सुंदर क्रिकेट आपण इथे खेळतो आहोत. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शिबान शेख. चांगला चेंडू ठरेल, बराचसा लांब टाकला होता. एक गोष्ट आपण बघतो की लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस आल्या, अर्थात T20 क्रिकेट आलं आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट तर पूर्वी होतं, अजूनही आहे. एक गोलंदाजीचा ट्रेंड तयार झाला की शरीरापासून लांब चेंडू टाकायचा. कारण काय, फलंदाज सफल व्हायला लागले, ऑफ स्टंपवरती यायला लागले. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना चान्स राहिला नाही, ते चेंडू लांब लांब टाकायला लागले आणि त्यामुळं ICCला नियमांमध्ये देखील बदल करावे लागले. बॅट्समन रीच टू दी बॉल हा नियम आला. आता आपण बघतोय की वाईडला विकेटची जी पुढची लाईन आहे त्या लाईनवरती देखील लाईनपर्यंत गोलंदाजाला चेंडू टाकता येतो. फलंदाज जितका पुढे येत असेल तेवढा पुढे चेंडू आपण टाकू शकता. यस, इथे आपल्याला बघायला मिळते. अजून एक महत्त्वाची गोष्ट मध्यंतरीच्या काळामध्ये घडली. पहिल्यांदा जो बॅट्समन रीच टू दी बॉल हा नियम आला, हा नियमाला मर्यादा नव्हती. मर्यादा अशी नव्हती की फलंदाज अगदी पुढे जाऊन विकेटच्या बाहेर जाऊनही फटका खेळू शकत होता. त्यामुळं त्याच्या रीचमध्ये चेंडू जर असेल तर तो वाईड नाही, मग तो कुठेही टाका तुम्ही. पण ICCला आपल्या नियमातला फोलपणा देखील लगेच कळाला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही क्रिकेट कुठेतरी वेगळ्या बाजूला जातं. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि वेगळ्या बाजूला जातं ICCने काय आणलं तर पहिल्यांदा वाईडला मर्यादा घातली की दुसरी जी लाईन आहे त्या लाईनपर्यंतच चेंडू आता चांगला ठरू शकेल, फेअर ठरू शकेल, लाईनच्या बाहेर वाईड आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा नियम काय आणला की फलंदाजाने फटका खेळताना विकेटच्या बाहेर जायचं नाही. तुमचा शरीराचा थोडा भाग जरी विकेटमध्येच असेल, जर तो विकेटच्या बाहेर असेल पूर्ण, तर तो बॉल डॉट आहे, म्हणजे निर्धाव. तिथून पुढे फटका खेळता येणार नाही, तिथे बॉल डेड होईल. आणि हे नियम आणले, एकाला एक पूरक नियम आले क्रिकेटमध्ये आणि आता क्रिकेट सर्वांग सुंदर आहे. तर एका धावेची पुन्हा एकदा नोंद होणार आहे. धावफलकावरती 20 धावा, 1 गडीबाद. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. कारण एक नियम आणला तर चालत नाही, त्याबरोबर त्याला प्रोटेक्शन काही नियम असावे लागतात आणि म्हणून या नियमांमध्ये सातत्यानं बदल होताना आपण बघतोय आणि क्रिकेट अधिक सुंदर, अधिक आकर्षक होताना बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये शिबान शेख. गेली अनेक वर्ष आम्ही बघतोय. मी 2003ला आळे या ठिकाणी बघितलं होतं कारगिल संगमनेरकडून आणि त्यानंतर हा संगमनेरचा सुपुत्र, क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट झालेला आहे गोलंदाजीचा. आज या मैदानामध्ये ॲज अ आयडॉल तो खेळतोय आणि इथे दोन्ही षटकांमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी राहिली शिबान शेखची. षटक संपलंय 3. धावफलकावरती धावा आहेत 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हॉटेल राजबक्षी 11. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. बघा इथे 2 षटकांमध्ये 7 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये त्यामधलं एक षटक आहे आणि इथे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो. 7S लाईव्ह आपल्यासाठी खूप चांगले दृश्य आणतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आल्या होत्या, तिथे 13 धावा
साई डेंटल क्लिनिक राजूरनं बनवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 15 बनवल्या होत्या, तर त्याला प्रत्युत्तर देताना निश्चित चांगलं षटक राहिलं. 14 धावा हॉटेल राजबक्षी अकोले संघाने काढल्या. तिसऱ्या षटकामध्ये जो चढता आलेख राहिला होता साई डेंटल क्लिनिकचा, इथे मात्र तो आलेख घसरतोय हॉटेल राजबक्षी अकोले संघाचा. या षटकामध्ये शिबानच्या केवळ 3 धावा आहेत. 2 षटकामधून 7 धावा देत फलंदाज बाद केलाय एक शिबान शेखनं. अतिशय चेंगट ठरलेला आहे. तुमच्या गावामध्ये जर कोणी सगळ्यात कंजूस माणूस असेल तर त्याला एकदा तुम्ही शिबान शेखचे 2 षटकं दाखवा. त्याच्यापेक्षाही कंजूस गोलंदाजी करणारा खेळाडू या गावात आलेला आहे. डगआउट मध्ये काही प्रेक्षकांनी गाड्या लावलेल्या आहेत. विनंती आहे, भरपूर वृक्षराजी इथे आहे. आपल्या गाड्या तिकडे लांब झाडाच्या सायकल सावलीला लावा आणि प्रेक्षकांना तिथे बसू द्या. ज्या मंडपामध्ये गाड्या उभ्या आहेत त्या प्रेक्षकांना विनंती, आपल्या गाड्या मंडपामधून बाहेर काढा. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांमध्ये धावफलकावरती फक्त 21 धावा आहेत. आग ओकणारी गोलंदाजी बघितली आपण शिबानची. वयाची 40 केव्हाच उलटलेली आहे. आता लवकरच 50च्या जवळ देखील जाईल. मात्र तरी देखील शिबान दिवसेंदिवस तरुण होत चाललेला आहे. या पाठीमागे निष्ठा आहे, प्रेम आहे, क्रिकेट खेळावर असलेली त्याची श्रद्धा आहे, त्याचं स्किल, कौशल्य, त्याची मेहनत, त्याचा त्याग, या सगळ्या गोष्टी त्यानं क्रिकेटसाठी दिल्यात आणि म्हणून आजही तो अशी गोलंदाजी करू शकतो. ओ हो, फसलेला फटका, विकेट किपर चेंडूच्या खाली, गोलंदाज कोणी नाही, कोणी घेऊ शकत नाही. हा कॅच गोलंदाजाकडून सुटतोय आणि जीवदान इथे प्राप्त होईल फलंदाज महेश धुमाळला. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण ही मॅच बघतोय. खरं तर लक्ष मोठं आहे. 84 धावा बनवलेल्या होत्या तिथे साई डेंटल क्लिनिक राजूर संघाने आणि 85 धावांचं मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ पहिल्या 3 षटकांमध्ये शिबान शेखच्या झंझावातासमोर मात्र निष्प्रभ ठरलेला आहे. आणि आता पुढे 3 षटकांमध्ये राहिलेलं अंतर गाठणं हे अवघड आहे. बाहेरची कड, या थर्डमॅन देखील चेंडू अडवण्याला प्राधान्य देतोय, इथे बचावाला प्राधान्य देतोय आणि ते गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये काही रन्स आहेत, काही धावा आहेत, तिथे तुम्ही अजून बचाव केला, धावा रोखल्या तर त्याचा अधिक प्रेशर पडणार आहे फलंदाजांवरती. बऱ्याच वेळा तिथे जोखीम घेतली जाते आणि मग जर झेल घ्यायला गेला, झेल सुटला, पुढे चेंडू निसटला तर 4 धावा मिळू शकतात आणि फलंदाजाला कॉन्फिडन्स मिळू शकतो. त्यामुळं चेंडू अडवण्याला प्राधान्य दिले. यस यस यस, शफल होत अक्रॉस द बॅट, उजव्याच्या बाहेरचा चेंडू खेळायचा प्रयत्न फसला. इथे पुन्हा एकदा षटकचं सुरूच राहणार आहे. धावफलकावरती धावा 23 आहे. 1 गडी बाद हॉटेल राजबक्ष अकोले. महेश धुमाळ तगडा ताकदवान खेळाडू, उजव्याच्या बाहेर. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर यशस्वी, मात्र टायमिंग मिळालं नाही आणि 1च धाव महेश धुमाळला. थोडीशी संथ गतीने आता धावफलक सुरू आहे. कुर्म गतीनं, कासवाच्या गतीनं सुरू आहे. अलीकडे आपण ससा कासवांची शर्यत बघतो, तिथे नेहमी कासव जिंकतं. पण ही काही टेस्ट नाही आहे की तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहणं महत्वाचं आहे. ही 6 ओव्हरची मॅच आहे. इथं प्रचंड आक्रमक खेळावं लागतं. एक एक बॉल जोडून काढावा लागतो, फोडून काढावा लागतो. यस यस यस, या गोष्टींची आम्ही चर्चा करत होतो. ओहो हो, काय क्षेत्ररक्षण तिथे. वा, अज्जू बेपारी, अज्जू बेपारी नाही तो कमांडोज आहे. क्षेत्ररक्षणातला कमांडोज कसा झेपावला चेंडूवरती, अडवला चेंडू. आपल्या संघासाठी त्यानं धावा सेव्ड केल्यात 5. वा, उगाच त्याला आयडॉल, आयकॉन म्हणून मागणी नसते. गेली अनेक वर्ष आम्ही बघतोय अज्जू बेपारी JPLच्या एका सीझन मध्ये गाजला आणि त्यानंतर त्यानं मागे वळून बघितलं नाही. यस, याबरोबरच इथे ड्राईव्ह केला चेंडूला, कट केला, एक कव्हर पॉइंटला. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे महेश धुमाळला. धावफलकावरती धावा 26 आहे. 16 चेंडू 15 चेंडू 16 धावा महेश धुमाळ. षटक संपले 4. धावफलकावरती 26. 1 गडी बाद हॉटेल राजबक्षी अकोले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली.
शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहेत आणि लक्ष अजून खूप लांब आहे. लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर 12 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. परिस्थिती तर अशी आहे की घाटात दिवस मावळलेला आहे. अंधार हळूहळू पडायला लागलेला आहे. सांज वेळ झालेली आहे आणि आता झपाझप पावलं टाकत घरी पोहोचण्याची ओढ लागलेली आहे. पाहायचंय अंगणापर्यंत पोहोचतील का. यस, इथे झाडू मारावा असा फटका त्याने मारलेला आहे, ज्याला स्वीप शॉट आपण म्हणतो. तर स्वीप शॉट म्हणजे काय? स्वीपर कोणाला म्हणतात? रेल्वे स्टेशनवरती जे झाडू मारतात ना, ते असा आडवा खराटा फिरवतात, त्यामुळं त्यांना स्वीपर म्हणतात. आणि त्या स्वीपरवरूनच या फटक्याला स्वीप असं नाव आलंय. यास उंच फटका, यावेळेस बॅटवरती चेंडू जरूर आहे. पुन्हा एकदा इथे झेल सुटतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, पण आता टप्पा कुठे पडलाय हे बघायचंय आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निश्चित निर्णय सोपवलेला आहे. संतोष भालेराव सर, बाळा खाडे सर, सतीश भालेराव सर या स्पर्धेचे अंपायर्स आहेत. जुन्नर तालुक्यातून आलेले अंपायर्स. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये अंपायरिंग मध्ये प्रोफेशन कुणी आणलेले असेल तर या अंपायर्सने आणलेले. राजू डावकर आणि संतोष भालेराव, शिवाजी मामा कालेकर यांना ते श्रेय जाईल. मी बघितलेलं आहे की त्या अगोदर कोणी प्रोफेशनल अंपायरिंग करत नव्हतं. या मंडळींनी अतिशय कमी दरामध्ये, म्हणजे त्यांनी काही स्पर्धांना अशीच अंपायरिंग केली आणि त्यांच्या अंपायरिंगचं स्किल बघून प्रोफेशनल अंपायर्स असावेत असं सगळ्या आयोजकांना वाटू लागलं. स्पर्धेमध्ये थोडेसे वाद व्हायचे, पंचांच्या निर्णयावरून स्पर्धा बंद पडायच्या आणि जशी प्रोफेशनॅलिझम आला अंपायरिंगमध्ये, आपल्याला क्रिकेट अतिशय सफाईदार झालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि त्याचं श्रेय मी अंपायर्सला देईल. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक इथे सुरू असताना गोलंदाज रवी आहिरे, नाशिक शहराला बिलॉंग करणारा हा खेळाडू ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील अत्यंत जबरदस्त कामगिरी करतो. परवाच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी स्मृती चषक स्पर्धेमध्ये देखील एक अर्धशतक रवी आहिरेच्या बॅटमधून आलं. पुन्हा एकदा लेंथ बॉल फ्लाईट मोठी होती आणि आडव्या बॅटनं स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती पुढे 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक इथे सुरू आहे आणि आता कडा अधिक कठीण झालेला आहे. हा कडा चढून जाणं खूप अवघड आहे. यस, उंच फटका जरूर आहे. एक चौकार येतोय. मला वाटतं पूर्ण धावा आटलेल्या असताना एक हलकीशी सर येते पावसाची आणि वातावरणाला आनंद देऊन जाते. तेवढा चौकार आनंद देईल. 38 एक गडी बाद. हॉटेल राजबक्षी अकोले. तर हा षटकार आहे. 6 धावा इथे मिळतील आणि 6 धावांबरोबर धावफलक तिथेच 38. 5वं षटक सुरू असताना शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. 38 धावा एक गडी बाद. विजयाचं समीकरण 8 चेंडू 47 धावा. ज्या पद्धतीची कोंडी केली खरं तर पहिल्या 5 षटकांमध्ये, रवी आहिरेच्या या षटकामध्ये अधिकच्या धावा जरूर आलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू उंच आकाशामध्ये, मिड विकेट खूप मागे आहे आणि त्याला माहिती आहे की कॅच घेण्यापेक्षा चेंडू अडवला तरी पुरेसं होणार आहे. आता जास्त रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि 1 धाव जरूर प्राप्त होईल. धाव फलकावरती 39. परत एकदा चांगला चेंडू, थोडासा वेग दिला चेंडूला यावेळेस. उजव्या बाहेरचा लेंथ बॉल, निर्धाव. 5 षटक संपतायत. 39 धावा एक गडी बाद. हॉटेल राजबक्षी अकोले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. सेवन एस लाईव्हच्या माध्यमातून अत्यंत सुंदर दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. खरं तर क्लोज ऑफ व्ह्यूज दे असतात. अनेक आम्ही बघतो चॅनल्स आहेत त्यांना ते देता येत नाहीत
मात्र 7S लाईव्हनं अल्पावधीतच ही क्रेज प्रेक्षकांसाठी निर्माण केलेले हे प्रेक्षक आपण बघतो कोतुळ नगरीतील ग्रामस्थ आहेत, क्रिकेट प्रेमी नागरिक, दर्दी प्रेक्षक आज इथे गर्दी करून सामन्याचा आस्वाद घेत असताना एक लॉफ केला चेंडू आणि तिथे पुन्हा एकदा 6 धावा मिळतील. अत्यंत शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. एक षटकार जरूर प्राप्त झालेला आहे. पहिला एकच गडी फक्त गमावलेला आहे, आयकॉन बाद झालेला आहे. त्यानंतर महेश धुमाळ आणि नितीन मेमाने या दोघांनी किल्ला लढवलेला आहे. पाहायचंय अजूनपर्यंत त्याने बुरुज ढासळू दिला नाही, पण पाहायचं विजय थोडासा लांब आहे. 5 चेंडूमध्ये 40 धावा. बॉल पाहिजे, बॉल द्या. 5 चेंडू 40 धावा. षटकार ठोकल्यानंतर विजय जरी मिळणार नसेल तरी सुद्धा क्रिकेटमध्ये कधीही कोणताही संघ पराभूत झालेला नसतो जोपर्यंत मॅच सुरू असते. आणि त्यामुळेच ही मॅच सुरू राहणार आहे की कोणताही स्कोअर असेल तरी तो पाठलाग करणारा संघ गाठू शकतो. हा दुर्दम्य विश्वास फलंदाजामध्ये पाहिजे. आता फक्त काय करावं लागेल की गोलंदाजांच्या चुकीचा फायदा उठवावा लागेल. ते केव्हा चूक करतायत आणि तुम्ही कधी त्या जखमेवरती मीठ चोळताय. अवघड अवस्था निश्चित आहे. 5 चेंडूमध्ये 40 धावा. पण तुम्ही बघा छत्रपती शिवाजी राजांचं संपूर्ण चरित्र तुम्ही अभ्यासलं तर यापेक्षा कठीण प्रसंगांना ते सामोरे गेलेले आहेत. फतेह खान स्वराज्यावरती चालून आला होता, त्यावेळेस स्वराज्य नुकतंच उभं राहत होतं. शिवरायांकडे उणीपुरी 1000-5000 मावळ्यांची फौज होती आणि हजारोंची फौज घेऊन आलेल्या फतेह खानाला तोंड देणं तेव्हाही शक्य नव्हतं. पण वीर बाजी पासलकर सारखा मावळा उभा राहिला आणि फतेह खानाचा पाडाव केला. अनेक वेळा प्रत्येक आक्रमण हे असंच होतं, कठीण होतं. असं वाटलं की आता स्वराज्य संपलं. शिवरायांनी तिथून पुढे उभं केलेलं आहे. या ठिकाणी विजयाचं स्वराज्य इथे उभं करणार का महेश धुमाळ? संघ अडचणीत आहे. अडचणीत उभा राहणारा खेळाडू संघासाठी तारणहार ठरेल. आता हा दुर्दम्य आशावाद आहे आपला आणि आशा नेहमीच खुळी असते. इथे मिड विकेटला झेल होईल आणि महेश धुमाळ इथे बाद होईल. दुसरा धक्का हॉटेल राजबक्षी अकोले संघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटला महेशचा उचलण्याचा प्रयत्न. बराच काळ खेळपट्टीवरती मुक्काम ठोकला होता. घोरपडी सारखा चिकटून राहिला होता, मात्र कडा चढू शकलेला नाही. वेगवेगळे अँगल्स आपल्याला बघायला मिळतात चेंडूचे. जो झेल झाला डीप मिड विकेटला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि हेलिकॉप्टर टेक ऑफ करण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र परफेक्ट टायमिंग मिळालं नाही. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 46. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि अजून शेवटचे काही चेंडू असणार आहेत. खरं तर इथे जय पराजय अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण पराभव झाला तरी तुम्हाला अजून एक लाईफलाईन आहे आणि विजय मिळाला तर तुमची ती लाईफलाईन पुढे सुरू राहणार आहे. कुठेतरी तुम्ही 7 खून माफ असा या डायलॉग ऐकला असेल, मात्र इथे एक पराभव माफ आहे. कोणत्याही संघाला एक पराभव माफ आहे. जर तुम्ही आज पराभव स्वीकारला नाही तर उद्या तुम्हाला त्याचं ॲडव्हान्टेज मिळणार आहे. उद्या तुमचा पहिला पराभव सुद्धा तुम्ही पचवून फायनलच्या दिशेने झेप घेऊ शकता. त्यामुळे जो आज अजिंक्य राहणार आहे त्याला त्याचा बेनिफिट उद्याही मिळणार आहे, ॲडव्हान्टेज उद्या मिळणार आहे. आणि याबरोबरच पहिल्याच सामन्यामध्ये साई डेंटल क्लिनिक राजूर संघाने हा सामना मोठ्या फरकाने अर्थात 32 धावांनी जिंकलेला आहे. विजयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. विजयी आघाडी उघडलेली आहे. अभिनंदन असेल साई डेंटल क्लिनिक राजूर संघाचं. त्याचबरोबर पहिल्या सामन्यामध्ये अगदी शानदार प्रदर्शन केलं त्याबद्दल हॉटेल राजबक्षी राजूर संघाचं.
मॅन ऑफ द मॅचची घोषणा लगेच करतोय आपण आणि ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू शिबान शेख ठरतोय या सामन्याचा सामनावीर.